सुप्रभातं मानवका स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संजीवनी महाविद्यालय चापोली अंतर्गत ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून आज आपण BA-TY पाली ऑप्शनल सेमिस्टर 5 पेपरचे नाव व क्रमांक 9 मिलिंद पन्नो व धम्मपद. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत आज आपण या पेपरमधील जी चौथी कविता आहे, आपल्या एकंदरीत 3 कविता संपलेल्या आहेत. आज आपण जी चौथी कविता आहे ती कविता आहे भिक्खू वग्गो. तो पहा, या ठिकाणी तथागत बुद्धांनी एक समाजाचा आदर्श म्हणून एक नैतिकतेचं उदाहरण म्हणून भिक्खू संघाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे आणि त्यांच्याकडून या ठिकाणी विनयाचं पालन करून घेऊन, शीलाचं पालन करून घेऊन एक समाजापुढे आयडियल या ठिकाणी आपल्यासमोर एक श्रेष्ठ उदाहरण मांडलेलं आहे. तर असं ही जी की पाली साहित्यातील भिक्खू नावाची जी संकल्पना आहे, भिक्खू कोणास म्हणावं आणि भिक्खूंची जे काही कर्तव्य आहेत, जे काही त्यांचे गुण आहेत, भिक्खू कोणास म्हणावं हे स्पष्ट व्हावं या उद्देशाने पाली अभ्यास मंडळाने भिक्खू वग्गो ही कविता आपल्याला अभ्यासक्रमाला ठेवलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये एकंदरीत 23 गाथेतून भिक्खूंचे जे काही वर्णन आहे, भिक्खू कोणास म्हणावं, भिक्खूंनी काय करायला पाहिजे किंवा त्यांचं जे काही गुणवर्णन आहे हे या ठिकाणी वर्णिण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. पहा, ही जी भिक्खू वग्गो नावाची जी कविता आहे, ही कविता त्रिपिटकांतर्गत येणारं जे सुत्त पिटक, त्रिपिटकाचे मुख्य पिटक किती आहेत? 3 आहेत. त्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. सुत्त पिटकाचे एकंदरीत 5 निकाय आहेत. यामध्ये दिग्ग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अगुंतर निकाय आणि खुद्दक निकाय. पुन्हा खुद्दक निकायाचे या ठिकाणी किती ग्रंथ आहेत? 15 ग्रंथ आहेत. यामध्ये जो खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, इतिउत्तक, सुत्तनिपात, विमानवत्तू, पेतवत्तू, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निर्देश, पटीसंबिद्धा मग्ग, अपदान, बुद्धवंश आणि चर्या पिटक. यापैकी जो 2 क्रमांकाचा ग्रंथ आहे धम्मपद, या धम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि पद म्हणजे मार्ग. जे काही कुशल असणारा जो सर्वश्रेष्ठ मार्ग आहे मानवांच्या कल्याणासाठी, मानवांच्या विकासासाठी तथागत बुद्धांनी हा जो सांगितलेला उपदेश आहेत, या सर्व उपदेशाचं संकलन या ठिकाणी धम्मपद या ग्रंथातून केलेला आहे. धम्मपद हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे संपूर्ण पाली त्रिपिटकाचं थोडक्यात या ठिकाणी सारवजा असणारा हा जो ग्रंथ आहे. या ग्रंथातून एकंदरीत 423 गाथा आणि 26 वग्गातून याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. या 26 वग्गापैकी 25 क्रमांकाचा जो वग्ग आहे तो आहे भिक्खू वग्ग. या भिक्खू वग्गामध्ये एकंदरीत 23 गाथा आहेत. या 23 गाथेतून भिक्खू कोणास म्हणावं, भिक्खूंची जी संकल्पना आहे, भिक्खूंचं जे काही गुणवर्णन आहे, हे अतिशय सुंदर अशा शब्दात या ठिकाणी वर्णिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा कशा प्रकारचं ते वर्णन आहे. डोळ्यावर संयम ठेवणे उत्तम आहे, कानावर संयम ठेवणे उत्तम आहे, नाकावर संयम ठेवणे उत्तम आहे आणि जिभेवर संयम ठेवणे हे उत्तम आहे, असं पहिल्या गाथेतून या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा दुसऱ्या गाथेत काय म्हटलेलं आहे? शरीरावर संयम ठेवणे उत्तम आहे, वाणीवर संयम ठेवणे उत्तम आहे, मनावर संयम ठेवणे उत्तम आहे,
आणि सर्व इंद्रियावर संयम ठेवणे उत्तम आहे. सर्वत्र संयम युक्त भिक्खू, सर्वत्र संयम युक्त भिक्खू सर्व प्रकारच्या दुःखापासून पूर्णपणे मुक्त होतो. म्हणजे जो भिक्खू असतो हा भिक्खू काय करत असतो, आपल्या सर्वच इंद्रियावर काय करत असतो, संयम ठेवत असतो. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे, भिक्खू म्हटलेलं आहे. पहा त्या पुढच्या गाथेत काय म्हटलेलं आहे, जो हाताने संयमित आहे, पायाने संयमित आहे, वाणीने संयमित आहे, तो उत्तम प्रकारे संयमित आहे. जो मनाने आंतरिक दृष्ट्या सक्रिय आहे, लागून आहे, एकाग्रचित्त आहे, एकटा आणि समाधानी आहे, त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भिक्खू म्हटलेलं आहे. पहा या ठिकाणी भिक्खू कोणाला म्हटलेला आहे, तर जो हाताने, पायाने आणि वाणीने संयमित आहे, तो जो चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे संयमित आहे, जो मनाने आंतरिक दृष्ट्याही काय आहे, सक्रिय आहे, एकाग्र चित्तामध्ये तो तल्लीन आहे, एकटा आणि समाधानी आहे, त्यालाच या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भिक्खू म्हटलेलं आहे. म्हणजे पहा या ठिकाणी भिक्खू हा कसा असतो, समाजामध्ये वावरत असताना तो एकटाच असतो. आपल्यासारखं मित्र मैत्रीण अशा प्रकारे भिक्खूला कोणीही नसतं. तर पहा त्या पुढच्या गाथेत काय म्हटलेलं आहे, जो भिक्खू आपल्या बोलण्यावर संयम ठेवतो, विचार करून बोलतो, उत्तेजित होत नाही, अर्थाला आणि धम्माला प्रकाशित करतो, त्याचे बोलणे, त्याचा उपदेश मधुर असतो. पहा या ठिकाणी भिक्खू कशा प्रकारे समाजामध्ये वावरत असतो, तर तो आपल्या बोलण्यावर संयम ठेवत असतो, विचार करून बोलत असतो, उत्तेजित होत नाही म्हणजे क्रोधित होत नाही, अर्थाला आणि धम्माला तो काय करत असतो, प्रकाशित करत असतो, धम्म काय आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे बोलणे, त्याचा उपदेश हा कसा असतो, मधुर असतो. तो कधीही काय करत नाही, आपल्या सर्वसामान्यासारखा दुसऱ्यावर क्रोधित होत नाही. तर पहा त्याच्या पुढच्या गाथेत काय सांगितलं, धम्मामध्ये रममान होणारा, धम्मामध्ये लागून असलेला, धम्माचे चिंतन करीत, धम्माचे अनुस्मरण करीत भिक्खू सद्धम्मातून पतित होत नाही. म्हणजे हा जो भिक्खू आहे, हा भिक्खू काय करत असतो, सतत धम्माचा विचार करत असतो, धम्माचा उपदेश करत असतो, धम्माचेच काय करत असतो, चिंतन करत असतो. धम्म म्हणजे काय आहे, कुशल कर्म, कुशल कर्म, जे काही चांगलं आहे या चांगल्याचा संचय करणे, यालाच काय म्हटलेलं आहे, धम्म असं म्हटलेलं आहे. पहा आपण तथागत बुद्धांची धम्मासंबंधीची एक गाथा आपण या धम्मपद ग्रंथातच ती आलेली आहे. धम्म कशाला म्हटलेला आहे, सब पाप स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. म्हणजे सब पापस करणं म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नका. सब पापस करणं कुशलस्स उपसंपदा, कुशल संपादन करा आणि आपलं स्वतःचं मन जे आहे ते परिशुद्ध स्वच्छ ठेवा. सब पापस करणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. हेच काय आहे, बुद्धाचं शासन आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, धम्मामध्ये या ठिकाणी लीन व्हायचंय. आणि असा लीन असणारा जो भिक्खू जो या ठिकाणी आहे, त्याला काय म्हटलेलं आहे, भिक्खू म्हटलेलं आहे. आपल्या लाभाची उपेक्षा करू नये, दुसऱ्याच्या लाभाची इच्छा करू नये, दुसऱ्याच्या लाभाची अपेक्षा करणारा भिक्खू मनाच्या चित्ताच्या एकाग्रतेला प्राप्त करीत नाही. आणि पहा या ठिकाणी लाभा म्हणजे जो स्वार्थ आहे, ह्या स्वार्थापासून भिक्खू हा कसा असतो, तर अलिप्त असतो. स्वतःचा स्वार्थ असेल किंवा दुसऱ्याचा स्वार्थ असेल, या दोन्ही पासून भिक्खू हा काय करत असतो, अलिप्त असतो. कारण का, त्याच्या मनामध्ये जर स्वतःविषयी किंवा दुसऱ्याविषयी जर भाव निर्माण झाला, तर त्याची एकाग्रता, त्याची समाधी काय होत असते, भंग पावत असते. त्या पुढच्या गाथेत काय म्हणलं, जरी अल्प लाभ असला तरीही विशुद्ध जीविका असलेला आणि आळसरहित भिक्खू आपल्या लाभाची अवहेलना करत नाही. त्याची महान लोक काय करतात, प्रशंसा करतात. म्हणजे जो काही विशुद्ध आचरण करणारा जो भिक्खू आहे, त्याची
लोक काय करतात, प्रशंसा करत असतात असं या ठिकाणी या गाथेतून म्हटलेलं आहे. ज्याची नाम आणि रूपामध्ये मुळीच ममता नाही आणि जो त्यांच्या नसण्यासंबंधी शोक करत नाही तोच भिक्खू म्हटला जातो, त्यालाच भिक्खू म्हटलेला आहे. भिक्खू कसा असतो? नाम आणि रूपामध्ये जो मुळीच काय करत नाही, त्याच्या नसण्यासंबंधी शोक व्यक्त करत नाही, त्यालाच भिक्खू असं म्हटलं गेलेलं आहे. या ठिकाणी भिक्खूची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो भिक्खू मैत्रीपूर्वक विहार करतो, बुद्धाच्या शासनामध्ये धम्मामध्ये प्रसन्न राहतो, तर सर्व संस्कारांना शांत करणारा होतो आणि शांत पदाला तो काय करत असतो? प्राप्त करत असतो. त्या पुढच्या गाथेत भिक्खू या नावेला रिक्त कर, रिक्त केल्यानंतर ती आपल्याकरिता हलकी होईल. आसक्ती आणि द्वेषाला नष्ट केल्यानंतर तो निब्बाणाला काय होशील? प्राप्त होशील. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? भिक्खू या नावेला रिक्त कर, रिक्त केल्यानंतर ती आपल्याकरिता हलकी होईल. आसक्ती आणि द्वेषाला नष्ट केल्यानंतरच तू काय होशील? निब्बाणाला प्राप्त होशील. त्याच्यानंतर पहा, 5 सत्काय दृष्टी, विचिकित्सा, शीलव्रत परामर्श, कामराग आणि व्यापाद ह्याची की 5 संयोजनांना म्हणजे खालच्या भागाशी संबंधित तोडावे. 5 रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या संयोजनांना म्हणजे वरच्या भागाशी संबंधित सोडून द्यावे. 5 श्रद्धा, वीर्य, सत्ती, समाधी, प्रज्ञा, इंद्रियाची भावना करावी. 5च्या संसर्गांना राग, द्वेष, मोह, मान आणि मिथ्याधारणा पार केलेल्या भिक्खूला महापुराला पार केलेला म्हटले जाते. म्हणजे पहा, या ठिकाणी भिक्खूंनी काय काय आचरण करायला पाहिजे याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भिक्खू ध्यान कर, प्रमोद करू नको, तुझ्या चित्ताला कामगुणामध्ये फिरू देऊ नकोस, आळसी होऊन लोखंडी गोळा घेऊ नकोस, हे दुःख म्हणून नंतर जळत लढण्याचा प्रसंग येऊ नये. म्हणजे अशा प्रकारे भिक्खूनं कशा प्रकारे आचरण करायला पाहिजे हे या गाथेतून सांगितलेलं आहे. प्रज्ञाविहीन व्यक्तीला ध्यान, चित्ताची एकाग्रता प्राप्त होत नाही. ध्यान भावना न करणाऱ्याला प्रज्ञा प्राप्त होत नाही. ज्याला ध्यान आणि प्रज्ञा दोन्ही प्राप्त आहेत तोच काय आहे? निब्बाणाच्या जवळ आहे. पहा, शून्यगारात एकांतात शब्दरहित निवासामध्ये असलेल्या शांतचित्त असलेल्या भिक्खूला सम्यक धम्माची विपश्यना करीत असताना असाधारण सुखाची, आनंदाची प्राप्ती काय होत असते. म्हणजे भिक्खूनं कसं राहिलं पाहिजे? एकांतवासात राहिलं पाहिजे. ज्या ज्या प्रमाणात भिक्खू पंच स्कंदाच्या रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान उत्पत्तीचा व विनाशाचा सम्यकपणे अभ्यास करतो, त्या त्या प्रमाणात तो जाणकाराच्या प्रसन्नता, प्रीती आणि आनंद स्वरूप अमर तत्वाला काय करत असतो? प्राप्त करत असतो असं या गाथेतून सांगितलेलं आहे. येथे प्रज्ञावान भिक्खूला प्रारंभी आपल्या इंद्रिय संयमाचे, समाधानाचे आणि पातिमोक्षाचे, विनयाचे संरक्षण करावयाचे आहे. म्हणून त्याने विशुद्ध जीविका असलेल्या अहंकाररहित आणि कल्याण मित्राची सोबत करावी. जो सेवा सन्मान करण्याच्या स्वभावाचा आहे, आजाराचे पालन करण्यामध्ये कुशल आहे, त्याकरिता तो विपुल प्रसन्नतेने दुःखाचा अंत करेल. या ठिकाणी त्यानं काय करायला पाहिजे हे या गाथेतून सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे चमेली आपल्या प्रिय कोमजलेल्या फुलांना पूर्णपणे त्यागून देते, त्याप्रमाणे भिक्खूंनो तुम्ही आसक्ती आणि द्वेषाचा काय केला पाहिजे? त्याग करावा असं या गाथेतून सांगितलेलं आहे. संयमित काया, संयमित वाणी, चांगल्या प्रकारे एकाग्रचित्त, शांत आणि जीवनातून आमिषाचे पूर्णपणे त्याग केलेल्या भिक्खूला उपशांत का म्हटले जाते. पहा, जो आपल्यालाच प्रेरित करतो, आपल्यामध्येच संलग्न राहतो, तो आपल्याच द्वारे संरक्षित समृद्धिमान भिक्खू सुखाने काय करील? विहार करील असं या गाथेतून म्हटलेलं आहे. मनुष्य आपलाच काय आहे? स्वामी आहे. आपणच आपली अवस्था गती आहोत.
म्हणून आपल्यालाच संयमित करावं, ज्याप्रमाणे व्यापारी सुंदर घोड्याला काय करत असतो, संयमित करत असतो. बुद्ध शासनामध्ये म्हणजे धम्मामध्ये अतिशय प्रसन्न, अतिशय आनंदी, भिक्खू संस्कारांना अतिशय शांत करणाऱ्या सुखमय शांत पदाला काय होत असतो, प्राप्त होत असतो. जो तरुण भिक्खू बुद्ध शासनामध्ये संलग्न होतो तो ढगांनी मुक्त चंद्रमाप्रमाणे या जगाला काय करत असतो, प्रकाशित करत असतो. अशा प्रकारे एकंदरीत 23 गाथेतून या ठिकाणी जो भिक्खू आहे, जी काय बौद्ध साहित्यातली, पाली साहित्यातली भिक्खू संकल्पना आहे आणि त्यांचे जे कर्तव्य आहे, त्यांचं जे कार्य आहे, हे कार्य एकंदरीत या भिक्खू वग्गो या कवितेतून आपल्या समोर काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये भिक्खू ही संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न या कवितेतून केलेला आहे. तर अशा प्रकारे भिक्खू वग्गो या कवितेविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाली साहित्यातून मिळते. या कवितेवरती अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल की भिक्खू वग्गो सारांश लिहा, किंवा भिक्खूने समाजामध्ये काय काय करायला पाहिजे, कशा प्रकारे भिक्खूचं आचरण असावं, याविषयी तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न कसे जरी विचारले तरी या कवितेचा सार लिहित असताना, या कवितेचं दीर्घोत्तरी प्रश्न लिहित असताना याचं उत्तर सर्वांचं एकच आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे ही कविता जी आहे, ही कविता या ठिकाणी संपली. आपण पुढील भाग पुढील तासिकेला. धन्यवाद.